मला तर स्वतःला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही सुद्धा या बाबतीत माझी कसलीच मदत करत नाही आहात. मी काय करू शकते तुम्हीच सांगा. काय तुम्ही मिसेस बेदींसोबत बोलू शकत नाही? त्यांना वाटत असेल की बापच बोलतोय, आईला काय काळजीच नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुमच्या गप्प राहण्याचा चुकीचा अर्थ सुद्धा काढला जाऊ शकतो, पण तुम्हाला नाही कळत. तुमची ही मुलगी मला वेडं करून सोडेल. आता तू काय केलं श्यामली? तो मुलगा अविनाश तर आता इथे येत नाही, पण त्याचे फोन मात्र नियमित येत असतात. आत्ताच त्याचा फोन आला होता. आमच्या थिसिसच्या सबमिशनची वेळ आलीये. तो बिचारा माहित नाही कुठून कुठून माझ्यासाठी नोट्स गोळा करून आणतो. आणि बाबांना काय माहिती काय वाटतंय. मी काय समजून बसलो हे तुला सुद्धा माहिती आणि तुझ्या आईला सुद्धा. मला तुझ्या त्या मुलासोबतची मैत्री जराही आवडत नाही. यू नोट इट फॉर एव्हर. आणि मला या गोष्टीची पर्वाही नाही की तुझा थिसिस पूर्ण होतोय की नाही. इतकं वाईट नाही वागू शकत. तुम्हीला का समजवत नाही आहात की तिचं लवकरच लग्न होणार आहे. आता तिला या डॉक्टरेट वगैरेची काही गरज नाहीये. डॉक्टरेट तर फार लांबची गोष्ट आहे बाबा. जर मी हा थिसिस सबमिट नाही केला तर मला एमफिल सुद्धा मिळणार नाही. माझी इतकी वर्ष वाया गेल्याने तुम्ही खुश होणार आहात? थिसिस पूर्ण करण्यासाठी हा फक्त एकच मुलगा उरला आहे. तुझे ते टीचर्स काय करत असतात? बाबा बरोबर बोलताय, समजून घेण्याचा प्रयत्न कर ना तू. मला सगळं कळतंय आई, सगळं कळतंय. मिस्टर अँड मिसेस बेदीला जर हे कळलं की तू त्या तर मुलासोबत, काय होईल? ते या होणाऱ्या नात्याला साफ मनाई करतील. करू द्या. किती वाचाळ आणि उद्धट झालीये ही मुलगी. बघताय तुम्ही तर डोळ्यावर पट्टी आणि कानात कापूस घालून ठेवलाय. काही बोलत का नाही तुम्ही? मी काय करू? हा, तुम्ही काय करू शकता? माझी नाव भोवऱ्यात अडकली आणि तुम्ही म्हणताय तुम्ही काय करू शकता. बसून राहा आणि पहा तमाशा की किनाऱ्यावर लागणारी नाव ही मुलगी कशी बुडवून टाकतीये. बाबा हा एकच फोन आलाय त्याचा फक्त, आणि तुम्ही याच्यावरनं एवढी चिडचिड करताय. बघा तुम्ही, आता फोन सुद्धा येणार नाही. कोणताही सभ्य माणूस एवढ्या अपमानानंतर फोन का करेल? आणि सगळं फिरून तुम्ही आईवर का ओरडता? चूक माझी आहे, शिक्षा मला द्या. तिने काय केलंय? तू घाबरू नकोस आई, मी तेच करेन जे हे सांगतील. रिलॅक्स. माझ्या डोक्यात थोडीशी अक्कल टाकण्यासाठी धन्यवाद बाबा. थँक्स अ लॉट. मी हे लक्षात ठेवेन. उठा, आता असं नाही होणार. काय उठू? आज सकाळी त्या गौतम बेदी सोबत डोकं लावून आलोय आणि आता हे नाटक सुरू झालंय. ते तर बोलणं पक्क करण्यासाठी तयारच होत नाहीयेत. काहीतरी नक्की आहे ज्यामुळे ते असं करत नाहीयेत. मला तर स्वतःला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही सुद्धा या बाबतीत माझी कसलीच मदत करत नाही आहात. मी काय करू शकते तुम्हीच सांगा. काय तुम्ही मिसेस बेदींसोबत बोलू शकत नाही? त्यांना वाटत असेल की बापच बोलतोय, आईला काय काळजीच नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुमच्या गप्प राहण्याचा चुकीचा अर्थ सुद्धा काढला जाऊ शकतो, पण तुम्हाला नाही कळत. आज किती चांगली संधी होती त्यांच्यासोबत एकट्यात बोलण्याची, पण तुम्ही तर खोलीत घुसून स्वतःच्या साड्या नीट करत बसता. अहो मी ते काय विचार केला असेल मिसेस बेदीने? ही कशी होस्टेस आहे जी मला सोडून स्वतः गायब झालीय? अहो मी तर त्यांच्या जवळच बसले होते. मग काय तुमचं बोलणं झालं? त्या तर पूर्ण वेळ बाकीचंच बोलत बसल्या होत्या. त्या बोलत नव्हत्या तर तुम्ही विषय का नाही काढलात? निदान एवढं तरी विचारायचं की नील इथे कधी येणार आहे. माहित नाही त्यांच्या मनात काय आहे. श्यामलीविषयी काही विचारलं का? फार कौतुक करत होत्या तिचं. नुसती तोंड दाखली स्तुती करून काय होणार आहे? बोलणं कामाचं झालं तर मन शांत होतं. ते परवा चाललेत. मी मिस्टर बेदींसोबत तर बोललोय. तुम्ही सुद्धा संधी मिळताच मिसेस बेदींसोबत स्पष्टपणे बोलून घ्या. तुम्हाला माहित नाही की या लग्नावर आमचे कित्येक नवीन प्रोजेक्ट्स अवलंबून आहेत. ते Hello, Thakur Ranveer Singh here. Who's calling, please? रमन संजानी. रमण तुम्ही. खूप मोठं आयुष्य आहे तुमचं.
आम्ही आत्ताच या वर्षाचा हिशोब बघत होतो तेव्हा कळालं की आम्ही तुमचे कर्जदार आहोत. अरे यार, का अशी मस्करी करताय तुम्ही? मी आमच्याकडे चेक केलेला आहे. हिशोब कधीच क्लिअर झालेला आहे. तसंही मी तुम्हाला ऑफिसच्या चर्चा करण्याकरता फोन नाही केलेला आहे. खरं तर माझ्या इथे काही पाहुणे आलेले आहेत कॅनडाहून. माझी इच्छा आहे तूही त्यांना भेटावं, म्हणून संध्याकाळी वहिनींना घेऊन ये. फक्त खाण्याचं आमंत्रण आहे का अजून काय अरेंजमेंट आहे? आणि तसंही आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना? म्हणून तर म्हणतोय नक्की या. आणि हो यार, ते शकिलाला पण बोलवलंय. आणि तुला तर माहितीच आहे की अशा मैफिली संगीताच्या विना सुन्या सुन्या वाटतात. वाटतंय तुम्ही खूप जणांना बोलवलंय. नो नो नो, नॉट अट ऑल. अरे तू आमच्या इथे कधी मोठं गेट टुगेदर पाहिलेस? इट्स जस्ट अन एक्सक्लुझिव्ह अफेअर. अरे तेच फक्त 5-8 कपल असतील आणि सगळे आपल्या फॅमिलीबरोबर येत आहेत. हां, वहिनी कुठे आहेत? माझं बोलणं कर. नाही नाही, मी त्यांना स्वतः सांगेन. तसं यार, शकिलाचं गाणं ऐकून खूप काळ लोटला. आम्ही दोघं नक्की येऊ. थँक्यू. काय म्हणताय हुजूर? काय चाललंय? अरे, मला बघून हात असा फुलांवरून का काढलात? अरे मी घाबरले. मला वाटलं मृणालिनीच आली. सकाळपासून मी खूप वेळ तिच्याबरोबर बोलत बसले होते ना, म्हणून. माहिती नाही का, तिच्याबरोबर बोलता बोलता ह्या गुलाबांची आठवण येत होती. असं वाटलं की हे गुलाब तीच पाठवतीये तुला ह्याची जाणीव करून द्यायला, की ती अजूनही तुझ्यावर प्रेम करतीये. नाही नाही, असं काही नाहीये. हे फूल मला माळ्याने पाठवलेत. त्याला माहिती आहेत की मला हे गुलाब खूप आवडतात. पण माळ्याला कोणीतरी सांगितलं असेलच. मी. तेव्हा आता आपल्या या विचारांना आवर घाल आणि जमिनीवर या.